मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता राणीजी इंद्राच्या हाताने आरती वगैरे होते. तिथे जमलेले सगळे भाविक भक्त टाळ्या वगैरे वाजवतात आणि आता तिथे सगळेजण टाळ्या वगैरे वाजवतात, आरती वगैरे होते. आणि ते तिथं झाल्यावरती आरतीन ते आता जी राणी ते आहेत, राणी आणि राणीची बुवा राणीकडे येतात आणि म्हणतात, अगं राणे, तू नऊ दिसलीस ना माझ्या डोळ्याला, माहिती का किती त्रास झाला, आम्हाला किती त्रास होत होता अगं राणे. अगं कसं झालं हे सगळं, वाटलं नव्हतं आम्हाला तुमच्यासोबत असं काय होईल, असं म्हणत असतात आणि बुवा रडायला लागतात राणीला जवळ घेऊन. तर आता राणी म्हणते, बुवा अहो शांत व्हा ना तुम्ही, कशाला रडताय तुम्ही उगाच, असं म्हणते आणि ती बुवांना शांत करत असते. तर आता बुवा म्हणतात की हो. तर आता लगेच इकडे जे आबा आहे ते बाजूला येतात निघून आणि बाजूला आल्यावरती ते तिथे आता फोन करतात. तर तिथे एक रतनला फोन करतात आणि म्हणतात, अरे रतन कुठं आहेस तू. तर आता रतन म्हणतो, अहो मी कलम मागेच आहे, तुम्ही कुठे आहे. तर आता लगेच म्हणतो की मी इथंच आहे, पण तू लवकरात लवकर तिच्या मागे राह, पाठलाग कर, तर अजिबात नजरे आड होऊन देऊ नकोस. तर आता लगेच ते म्हणतो की नाही अहो आबा तुम्ही काळजी करू नका, मी अजिबात नजरे आड होऊन देणार नाही आहे त्यांना, असं म्हणतो. तर आता लगेच जे आबा आहे ते म्हणतात की ठीक आहे, पण लक्षच राहू द्या तिच्यावरती, असं सांगतो. तर आता लगेच रतन म्हणतो की हो. आणि रतन आता त्यांनी कलम्मा मागे लक्ष ठेवून असतो. तर इकडे विक्रांत जो असतो तो खूप चिडलेला असतो, त्याची खूप चिडचिड होत असते. तो म्हणत असतो की मला इतका राग येतोय ना, माझं एक पण काम तिथं झालेलं नाही आहे. तर आता लगेच रत्नाकाकी विचारतात की काय रे इंद्रा, नेमकं काय झालंय तुला, तुला कशामुळे राग आला, आपल्याला तिथे मान भेटला नाही म्हणून, की राणी आणि इंद्र जिवंत झालेत म्हणून. तर आता लगेच तूच इंद्राला संपवण्याचा प्लॅन केला होता ना, तोच इंद्राला संपवत होता ना, असं तो रत्नाकाकी इंद्राला म्हणतात. तर इंद्र म्हणतो की विक्रांतला म्हणतात. तर विक्रांत म्हणतो की नाही अगं विक्रांत, माझं काय असं करेल मी, पण आपल्याला आपला मान भेटला नाही ना, त्यामुळे मला खूपच राग येऊ राहिला, असं तो म्हणतो. आणि आता लगेच रत्नाकाकी म्हणतात, तुझं काय चाललंय ना तुलाच माहिती आहे. तर आता तो खूप चिडचिड करायला लागतो. तो म्हणतो हे सगळं ना यांच्यामुळे झालं. त्याच्या बाबाकडे बोट करून म्हणतो, त्या दादासाहेब माळीकडे बोट करून म्हणतो की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, मला काही माहिती नाही आहे, हे सगळं तुमच्यामुळेच घडलेलं आहे, असं तो त्यांना म्हणतो. तर आता दादासाहेब महाडिक बोलतात, काय बोलतोय तुला कळतंय का. तर आता अजित बोलतो, अरे दादा काही बोलू नको तू उगाच, आणि कुणाशी बोलतोय काय बोलतोय भान ठेव जरा. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की हो मला तर चांगलंच माहिती आहे मी कुणाशी बोलत आहे आणि काय बोलत आहे, त्यामुळे मला तू काही सांगू नको, असं म्हणतो. तर आता लगेच तो म्हणतो की हो ना. तर आता लगेच जो हा आहे विक्रांत खूप चिडचिड करत असतो. तर तो म्हणतो की हे राणी इंद्र वाचूच कशी शकते, मला तर वाटलं नव्हतं दोघे पण वाचेल म्हणून, कसा वाचला असेल हा इंद्राणा काय माहिती, असं म्हणत असतो. तर आता लगेच ते रत्नाकाकी म्हणतात की म्हणजे याचं मारायचंच प्लॅन होता त्यांना, असं म्हणत असतात. तर इकडे आता जी राणी त्या आहेत, राणी त्या आता तिथे उभा असतात. राणी म्हणते की चला ना मालती आई घरामध्ये, तुम्ही का घरात येत नाहीये. तर आता मालती म्हणते की नाही हे कुठं गेले मला माहिती नाहीये. अगं कुठं गेले असतील हे, अजून येईना घरी. तर आता इंद्र येतो. इंद्र म्हणतो, आई चल ना, झोपायचं नाही का तुला. तर आता लगेच ती म्हणते की अरे मला कशी झोप येणार, अरे तुला माहिती का आबा कुठं गेले कुणालाच माहिती नाहीये, अरे कुठं गेले त्यांनाच माहिती येते. तर आता लगेच राणी म्हणते मला माहिती ते कुठं गेले, अहो आबा आणि रतन आहे ना त्या कलाम्मा मागे त्याचा पाठलाग करत आहे, तिच्या पाठीमागे ते तिकडे गेले आहे, असं सांगतात. तर आता लगेच ते म्हणतात की काय कलम्मा मागे, आता तर मला झोप येणारच नाही, त्यांचं काय झालं तर मी काय करू, असं मालती म्हणते. अगं राणी इंद्र तुम्ही दोघे जा आणि झोपा, माझी वाट नका बघू. तर आता लगेच राणी म्हणते ठीक आहे. राणी आणि इंद्र घरात येतात. राणी आणि इंद्र एकमेका घट्ट मिठी मारतात. इंद्र खूप रडायला लागतो, म्हणतो अगं राणी आज तुला जर काय झालं असतं ना तर मी काय केलं असतं. राणी म्हणते अहो इंद्र सर मी तर तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. तर इंद्र म्हणतो अगं राणी तू माझ्यासाठी एवढं सगळं कशाला करायचं, तुला काही कळतं की नाही, अगं तुला काय झालं असतं मग. तर राणी म्हणते की मी तुमच्यासाठी नाही केलं इंद्र सर, हे सगळं मी माझ्या स्वतःसाठी केलं आहे, तुमच्यासाठी मी काहीच नाही केलं, असं म्हणते. तर आता इंद्र म्हणतो की अगं राणी काय बोलते तू. तर आता लगेच ते दोघं खूप रडत असतात.
तर इकडे आबा आणि रतन तिथे उभे असतात. तेवढ्यात तिकडून कलांबा चाललेली असते आणि काही 2 गुंड येतात आणि त्या कलांबाला मारहाण करायला लागतात. तेवढ्यात कलांबा त्यांच्या डोळे धूळ फेकून तिथून पळून जाते आणि आता इकडे आबा आणि रतन दोघेजण बघतच राहतात. आता आबाला रतन विचारतो, रतन म्हणतो, आबा ही कुणाची माणसं असतील हो? तर आबा म्हणतात की अरे हे कुणाची असणारे दुसरी माणसं, अरे ही त्या विक्रांतचीच माणसं आहेत असं आबा बोलतात. तर आता रतन म्हणतो की हो ना, मला पण तेच वाटतं ही असं म्हणतो. तर इकडं राणी आणि इंद्र एकमेकाला मिठी मारलेली असते. तेवढ्यात ती रत्नकाकी मालती येते आणि मालती म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं, झोपून घ्या ना, किती वेळ झालाय. राणी जा आपला आतून कर आणि झोपून घे तू पण, इंद्र तू पण झोपून घे असं म्हणतात. तर आता बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.